नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंबाळवाडी येथे भक्तिमय वातावरणात बालदिंडी सोहळा उत्साहात संपन्न. इंदापूर तालुका प्रतिनिधी तानाजी डोंबाळे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंबाळवाडी येथे बालदिंडी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. वारकरी परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये संस्कार, भक्तिभाव आणि सामाजिक ऐक्याची भावना रुजावी या उद्देशाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले. अशा प्रकारचे शालेय दिंडी सोहळे महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये आयोजित केले जातात. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या वेशात सहभाग घेतला. हातात भगवे ध्वज, टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. या सोहळ्यात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, पालक, ग्रामस्थ तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत अशा सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल आदर आणि सामाजिक मूल्ये जोपासली जात असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. बालदिंडी सोहळ्यामुळे डोंबाळवाडी गावात भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.